आणि तो धनुष्य त्या ठिकाणी तुटला गेला। ऊस मोडावा तसा तो धनुष्य कडाड मन मोडला। मानाने उभ्या राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला प्रभू श्री रामचंद्रांनी स्वयंवरात जिंकले। सीता माता या गुणशील याचं साक्षात रूप होत्या। आजकाल परिस्थिती वरचेवर बदलली आहे। बऱ्याच ठिकाणी या ज्या टीव्ही मालिका आहेत, या टीव्ही मालिकामध्ये जे काही चित्रीकरण दाखवलं जातं, आता आम्हीही त्या मालिकांशी थोडेसे संलग्न आहेत, परंतु आमच्यासारख्या सामान्य माणसाचा कोण विचार करणार आहे की हे दाखवू नका आणि ते दाखवू नका। रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र सीतामाता वनवासात जाताना जे कारुण्य दाखवलं, परंतु प्रभू श्री रामचंद्र वनवासात येताना गांडीव धनुष्य सोबत घेऊन आले होते। हा धनुष्य का सोबत आणला होता? जर प्रभू श्री रामचंद्र वनवासालाच जाणार होते, राजमहलातील सर्व गोष्टींचा त्यागच करायचा होता, तर मग गांडीव धनुष्य सोबत का होता? कारण प्रभू श्री रामचंद्र वनवासाला जाणे हे त्यांच्या चरित्रातील ती एक रचना होती। विचारवंतांच्या गुरुजनांच्या कथनातून ऐकल्यानुसार प्रभू श्री रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायणाची रचना झाली होती। गुरुवर्य श्री वाल्मिकी ऋषी, जे पूर्वजन्मीचं नाव म्हणजे ऋषी पण येण्याच्या अगोदर वाल्या कोळी, वाल्या दरोडेखोर, ते जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून त्यांना, हे सगळं लहानपणी आपण शाळेमध्ये पुस्तकात, आत्ताच्या पुस्तकामध्ये नाही, आत्ताच्या पुस्तकामध्ये वेगळंच काहीतरी आहे। आत्ताच्या पुस्तकामध्ये जे संतांची चरित्र, जी आपली संस्कृती, जी आपली संहिता जी राहायला पाहिजे अभ्यासक्रमामध्ये, ती कमी होत चालली। मी शाळेत असताना चौथीच्या पुस्तकाचे नाव होते शिवछत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास। आता काय आहे? आता पण तेच आहे का? आपल्याकडे आहे का कुणी, कुणाची मुलं वगैरे चौथी पाचवीला? बदल, सगळा बदल झाला। अहो, जे महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो। त्या पुस्तकाचं नाव बदलण्याची प्रक्रिया का? म्हणे कोणीतरी सांगितलं की शिवछत्रपती हे जे नाव आहे ते कुठेतरी वेगळीकडे येतं आणि छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त त्यांचे आहेत का? अरे काय, कशावरून आपण काय करतोय तेच लक्षात राहत नाही। आजकालच्या आपल्या पोरांना, काल परवाचा विषय आहे, एका शाळेत, कॉन्व्हेंट स्कूल आहेत ना सध्या सगळीकडे, एका शाळेत मी गेलो होतो। मुलाचं नाव ज्ञानेश्वर, वडिलांचं नाव ज्ञानेश्वर, आणि आम्ही प्रश्न विचारला। आमचं संत चरित्र नावाचा एक विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम चालू असतो शाळामध्ये। सांगितलं, मुलांनो सांगा रे, संत ज्ञानेश्वर कोण होते?
आता एक पोरग उठला आणि सांगितलं, ओ बाबा संत ज्ञानेश्वर नाही, चव्हाण ज्ञानेश्वर. म्हणजे त्याला संत म्हणजे आडनाव वाटलं आणि ज्ञानेश्वर म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव. ते उठून उभा राहिलं, ओ बाबा संत ज्ञानेश्वर नाही, चव्हाण ज्ञानेश्वर. का? माझं नाव प्रदीप, माझ्या पप्पाचं नाव ज्ञानेश्वर आणि आमचं आडनाव चव्हाण. म्हणजे आपण त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात सुद्धा राहत नाही किंवा त्यांना माहितीच नाही. कारण कॉन्व्हेंट स्कूलला टाकली, सगळं गुड, हॅलो, हाय, हाऊ आर यू, फाईन, मम्मी, डॅडी. आजी आजोबा तर आता जवळपास राहिले नाहीत. आमच्या लहानपणी आजी आजोबा राहायचे. आजी आजोबा मला गोष्टी सांगायचे. श्रावण बाळाची गोष्ट राहायची आम्हाला सांगायला. श्रीकृष्णाच्या बाललीला राहायच्या, शिवरायांच्या गोष्टी राहायच्या, तुकोबांच्या गोष्टी राहायच्या, जनाईच्या गोष्टी राहायच्या, बहिणाबाईंच्या गोष्टी राहायच्या, बहिणाबाईंच्या कविता राहायच्या. आता सगळं बदललं आणि या बदल्यामुळं आपलं अध्यात्म संपुष्टात येण्याच्या मार्गाकडे होत. आता या मागील 5-7 वर्षामध्ये जी आमच्या वयाची जी कॅटेगरी आहे ती बऱ्यापैकी अध्यात्मात आहे. बरेच गुरुकुल पद्धती सुद्धा सुरू झाल्यात. पण कॉन्व्हेंट जरी शाळा असली तर त्या ठिकाणी शासनाने उपाययोजना करावी की आपल्या महाराष्ट्राचं चरित्र, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती त्या विद्यार्थ्यांना अभ्यासात असावी. आणि याच्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करावे. जर प्रभू श्री रामचंद्रासारखा मुलगा पाहिजे आज्ञाधारक, तर त्यांचं चरित्र त्यांना समजलं पाहिजे. हे दोन्ही प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, दोन्ही चरित्र म्हणजे दोन्ही दिशा, दोन्ही वेगळे. प्रभू श्रीरामाचं चरित्र साधं सरळ. प्रभू श्रीरामाच्या बाललीला, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. आणि श्रीकृष्णाचं चरित्र ते कधी सरळ चाललेच नाहीत. आपल्या समोर आहे श्रीकृष्णाची, मला वाटतं मोठ्यापणीच्याच ज्या मूर्ती आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत अशा सरळ. ते पण सरळ नाही, त्याच्यात पण पायाला आडी आहे. म्हणजे वेणू वाजवताना सुद्धा त्यांनी पाय असा ठेवलेला आहे, आडी टाकलेली आहे म्हणायचं. बालपणी तर काय, डाव्या गुडघ्याने रांगतो. ती कोणती गवळण म्हणता तुम्ही? खूप सुंदर वाटते. लंगडा ग बाई लंगडा, असा कसा देवाचा देव लंगडा. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरित्रामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये बालपण असो किंवा तारुण्य असो, या दोन्ही मध्ये भरपूर तफावत. प्रभू श्रीरामचंद्राच्या चरित्रामध्ये साधं सरळ, स्वयंवरात बायको जिंकून आणली, ती दुसऱ्याने हरण करून घेऊन गेली, हे त्याला शोधण्यासाठी परेशान रानोरान हिंडताय. आणि इकडे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये 16,108 घ्या. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं की प्रभू श्रीरामचंद्राचं चरित्र आचरावं आणि श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावं. आचरण आणि उच्चारण. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे, प्रभू श्रीरामाचं चरित्र उच्चारलं जातं आणि श्रीकृष्णाचं चरित्र
आचरणात आणण्या इतकी त्यांची पात्रता नाही, परंतु ते आचरणात आणण्याचा आव आणत. कारण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये चौर्य कर्म मंडल, आता गल्लोगल्लीत मित्रमंडळ आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, समाजसेवक आहेत, पण पहिली विश्वातली पहिली संघटना कुणी काढली? भगवान श्रीकृष्णाने. चौर्य कर्म मंडळ. काम काय होतं यांचं? चोऱ्या करायचं आणि चोऱ्या करून बाजारात नेऊन विकायचं, असं होतं का? त्यांचं काय होतं की ते चोऱ्या का करायचे की जे मूळ उत्पादन जिथलं आहे, म्हणजे गोकुळात दूध दही उत्पादन व्हायचं आणि ते दूध दही कुठं जायचं? मथुरेला. गुरुजी, मला कधी कधी एक प्रश्न पडतो, त्याचं मला उत्तर तुम्ही द्या. कंस हा कोण होता? काही ठिकाणी असं नमूद म्हणजे वर्णिलं जातं, राक्षस होता का? नव्हता. मग काही ठिकाणी तसं का लिहिलेलं आहे? राक्षसी वृत्ती होती. म्हणजे आपण जे सिरियल मध्ये बघतो ते काय तसे नव्हते, यांच्या वृत्ती राक्षसी होत्या. परंतु त्यावेळेस राक्षसी वृत्ती लोकांची